तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही पाठीमागं बघू शकता गाडी आहे आणि आता ज्या नवीन गाड्या आहे BS6 गाड्या निघलेल्या शोरूम मधून आपण जेव्हा नवी गाडी घेतो, त्या गाडीमध्ये एक आपण डिझेल टाकतो, पेट्रोल टाकतो. पण त्याच्यासोबत आता गाडींमध्ये नवीन सिस्टम चालू झालेली आहे, युरिया सिस्टम, लिक्विड, डेफ पण म्हणतात त्याला, डिझेल एक्झॉस्ट फ्यूल. तर हे का बरं कंपल्सरी केलेलं आहे आणि तुम्ही रस्त्याच्या कडेला पण बघत असाल चालताना का जे जागोजागी पेट्रोल पंप जवळ, हॉटेल जवळ मोठे मोठे डेपचे जे पॉईंट बनवलेले आहे आता. जसं आपण पेट्रोल डिझेल फ्यूल करतो तसं ते डेप पण फ्यूल करावं लागतं काही किलोमीटर नंतर, काही काळानंतर गाडीला. तर ते का बरं कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याचा आपण गाडीमध्ये नाही टाकलं तर त्याचा काय लॉस होऊ शकतो आपल्यासोबत, तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर युरिया म्हटल्यावर जेव्हा कस्टमर गाडी घ्यायला जातात, जे खेडेगावातील राहतात, युरिया म्हटल्यावर त्यांना वाटतो आपलं जे शेतामध्ये आपण युरिया टाकतो तसा युरिया का काय. तर तो युरिया नाही राहत, ह्यो दुसरा युरिया राहतो. त्याला डेप पण म्हणतात, डिझेल एक्झॉस्ट फ्यूल लिहिलेलं राहतं त्या टँकवर. तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या युरियाचा वापर कंपन्यांनी किंवा सरकारने आपल्याला कंपल्सरी करायला दिलेला आहे. जेव्हा गाडी चालू होते, जेव्हा जो धूर निघतो त्या त्या धुरानं पहिले प्रदूषण व्हायचं. त्याच्यातून हानिकारक गॅस निघायचे, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हे ऑक्सिजन हे ऑक्सिजन वायू निघायचे त्याच्यामधून खतरनाक. त्याच्यामुळे आपल्याला खोकल्यांच्या किंवा म्हणजे आजार निर्माण व्हायचे प्रदूषणामुळे. तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी जे हे डेफ काढलेला आहे, युरिया काढलेला आहे. गाडीच्या मशीनमध्ये SCR सिस्टम राहतं. ते जेव्हा आपण ज्या टँकमध्ये जो युरिया फ्यूल करतो, गाडी चालू केल्यानंतर ते SCR सिस्टमद्वारे जेव्हा आपला जो धूर आहे, गाडी कंटिन्यू चालू असल्यामुळे जो धूर निघतो, तो धूर 100, 200, 300, 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होतो. जेव्हा तो धूर आपल्या ज्या SCR सिस्टमद्वारे निघतो, तर त्या सिस्टममध्ये जेव्हा युरिया आहे तो त्याच्यामध्ये मिक्स केला जातो आणि जेव्हा जो युरिया मिक्स केल्यानंतर जो बाहेर धूर निघतो, तो नायट्रोजन किंवा H2O प्रमाणामध्ये कन्वर्ट तयार होऊन जातो आणि तो धूर बाहेर निघतो. तर आता आपण जेव्हा रस्त्याने गाडी चालवतो तेव्हा आपल्याला जे सायलेन्सर आहे गाडीचं त्याच्यामधून धूर दिसत नाही. तर तो H2O फॉर्ममध्ये तयार होऊन बाहेर येतो आणि हा धूर हानिकारक राहत नाही. त्या धुरामुळे काही प्रदूषण होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला युरिया कंपल्सरी केलेला आहे. आणि आता समजा आपण युरिया गाडीमध्ये नाहीच टाकला तर गाडीला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. जे SCR सिस्टम आहे गाडीच्या मशीनमध्ये दिलेलं, ते काम करायचं स्टॉप होऊन जाईल. गाडीची जी तुमची रनिंग आहे ती कमी होऊन जाईल. गाडीमध्ये इंजिन लाईट येईल आणि तुमचं कालांतराने जेव्हा तुम्ही युरिया टाकणारच नाही तर ते जे मशीन आहे ते निकामी होऊन जाईल. ते मशीन चालणार नाही अजिबात, बंद पडून जाईल. मित्रांनो, हा युरिया कोणकोणत्या गाड्यांमध्ये कंपल्सरी केलेला आहे? ट्रॅक्टर, मालवाहू गाडी आणि कारमध्ये पण कंपल्सरी केलेलं आहे. आता XUV गाड्या आहे, स्कॉर्पिओ आहे, बॉलेरो आहे, त्यांच्यामध्ये पण कंपल्सरी केलेलं आहे युरिया. आणि ट्रॅक्टर, मालवाहू गाडी या सर्व मध्ये कंपल्सरी करून दिलेलं आहे. तर मित्रांनो, कमेंटमध्ये कळवा ही तुम्हाला युरियाबद्दल ही माहिती तुम्हाला माहित होती का? तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.